आधी एक अपघात झाला ज्यामध्ये 4 लोकांचे जीव गेले। याच्या आधी सुद्धा अनेक अपघात झाले। 2 दिवसापूर्वी एक अपघात झाला भाऊपेठच्या ज्या व्यक्तीचा पाय तुटला या ठिकाणी। म्हणून हा जो सततचा अपघात आहे आम्ही कंटाळून याचा आज रस्ता रोकोच्या माध्यमातून हा इथे स्फोट झालेला आहे। आज आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं, परंतु पोलीस प्रशासनाने या आमचं आंदोलन चंद्रपूर शहरातून जाणाऱ्या चंद्रपूर बल्लारशा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। अष्टभुजा बाबूपेठच्या मध्यभागी रेल्वे ओव्हरब्रिजचे काम टोल कंपनी पूर्ण करायची असून बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने आपली नैतिक जिम्मेदारी सोडून जनतेकडून सर्रासपणे टोल टॅक्स वसुली करणाऱ्या विसापूर येथील WCBTRL कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून भविष्यात होणाऱ्या अपघाताची जिम्मेदारी टोल कंपनीने स्वीकारावी व तत्काळ पुलाचे काम सुरू करावे या मागणीकरिता आज अष्टभुजा जवळील रेल्वे ओव्हरब्रिजवरती चक्क अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आला। आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले। राजू कुडे यावेळी बोलताना म्हणाले की जर या 15 दिवसात प्रशासनाने यावर कठोर कार्यवाही केली नाही तर आम आदमी पार्टीतर्फे यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। रास्ता रोको करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक करून नंतर सोडून देण्यात आले। यावेळी आपचे वरिष्ठ नेते सुनील मुसडे, जिल्हाध्यक्ष मयूर रायकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, शहराध्यक्ष योगेश गोखरे, किसान आघाडीचे दीपक देरशेटीवार, जिल्हा संघटन मंत्री भिवराज सोनी, जिल्हा उपाध्यक्ष नागेश्वर गंडलेवार, शहर युवा अध्यक्ष संतोष बोबचे, जिल्हा महिला अध्यक्ष ज्योतिताई बाबरे, महिला शहर अध्यक्ष ॲडव्होकेट तबस्सुम शेख, बल्लारपूर शहराध्यक्ष रवी पुप्पलवार, वाहतूक जिल्हाध्यक्ष महेंद्र धुमने, वाहतूक जिल्हा उपाध्यक्ष संगम सागोरे, जिल्हा युवा उपाध्यक्ष मनीष राऊत, जिल्हा युवा संघटन मंत्री अनूप तेलतुबडे, शहर उपाध्यक्ष सुनील सदभैया, क्रिश कपूर, मंगला रेंभणकर, सुशांत धकाते, अक्षय गोवर्धन, सुजित चेटगुलवार, राजू मोहोरले, हरिदास पिंगे, अनुज चौहान, गुड्डू मेश्राम, विशाल झांबरे, राजू यादव इत्यादी तसेच बाबूपेठची जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती। हा आंदोलन या बाबूपेठ आणि अष्टभुजाच्या मधामध्ये रेल्वे ओव्हरब्रिज आहे। या ब्रिजचं काम पूर्ण करण्याकरिता या ठिकाणी आंदोलन झालेलं आहे, रस्ता रोको आंदोलन करण्यात आहे। 8 वर्षांपासून हा राष्ट्रीय महामार्ग बनला तेव्हापासूनचं या रेल्वे ओव्हरब्रिजचं कामची मागणी सतत येथील बाबूपेठची जनता आणि अष्टभुजाची जनता करत आलेली आहे, परंतु प्रशासन आणि टोल कंपनी याच्याकडे दुर्लक्ष करत आलेली आहे। टोल कंपनीने विसापूरला आपली टोल कंपनी चालू करून नुसतं पैसा लोटण्याचं काम करत आहे, परंतु या ब्रिजकडे दुर्लक्ष करत आहे। रेल्वे प्रशासनाची परवानगी याला 2021 मध्ये मिळालेली होती। वारंवार बांधकाम विभागाने सुद्धा टोल कंपनीकडे पत्रव्यवहार केला, परंतु या मुजोर टोल कंपनीने ज्याच्यावरती असं सांगलं जात आहे मोठ्या राजकीय याच्यावरती हात असल्यामुळे टोल कंपनीवरती टोल कंपनी मुजोरीने या ब्रिजचं काम पूर्ण करत नाही। यासाठी आज याचा जो आता मागील काही दिवसाआधी एक अपघात झाला ज्यामध्ये 4 लोकांचे जीव गेले। याच्या आधी सुद्धा अनेक अपघात झाले। 2 दिवसापूर्वी एक अपघात झाला भाऊपेठच्या ज्या व्यक्तीचा पाय तुटला या ठिकाणी। म्हणून हा जो सततचा अपघात आहे आम्ही कंटाळून याचा आज रस्ता रोकोच्या माध्यमातून हा इथे स्फोट झालेला आहे। आज आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं, परंतु पोलीस प्रशासनाने या आमचं आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु आम्ही येथून थांबून नसून या आंदोलनाची इथून सुरुवात झालेली आहे। यानंतर आम्ही बांधकाम विभागामध्ये ठिय्या घेऊ, त्याच्यानंतर टोल कंपनीला बंद पाडू, त्याच्यानंतर मग उपोषणाला बसू, तरी जर नाही झालं तर हा आमचा लढा सतत चालू ठेवू। बाबूपेठचा ब्रिज झालाच पाहिजे, बाबूपेठचा ब्रिज झालाच पाहिजे। अरे भारत माता की जय, अरे इन्कलाब इन्कलाब इन्कलाब, मातरम 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 मातरम, बांधकाम विभागाचा, टोल कंपनीचा